आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेचे आदेश दिलेत। आज दिवसभरात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। कोकाटेंना 2 वर्ष शिक्षा आणि 10,000चा दंड। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय होतं त्यावर नजर टाकूया। 1995 मध्ये महाडच्या स्कीम मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र, उत्पन्न कमी दाखवत 2 घरं पदरात पाडून घेतल्याचा आरोप आहे। घर नावावर झाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंची कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्ह्याची नोंद झाली। 27 वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयात 10 साक्षीदार तपासण्यात आले। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलं। कोकाटेंना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला। महाडचे फ्लॅट्स परत करण्याचे आदेश दिले। कोकाटेंची वरच्या कोर्टात धाव। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार ही कायम आहे आणि त्यांची शिक्षा ही कायम ठेवण्यात आलेली आहे। प्रणिता, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसांपूर्वीच नाशिकचं जे कनिष्ठ न्यायालय आहे खरं तर या न्यायालयाकडून 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयाचा दंड हे ठोठावण्यात आला होता। काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातील जे घर आहे ते निकष डावलून माणिकराव कोकाटे यांनी घेतले होते अशा पद्धतीचा ठपका होता आणि त्यात सगळ्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती। अनेक वर्ष हे केस नाशिकच्या न्यायालयामध्ये चाललं होतं आणि त्यानंतर ही शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आलेली होती। पण वरच्या न्यायालयामध्ये अंतरिम स्थगिती जी आहे या शिक्षेला मिळाली होती। पण काल आणखीन एकदा या सगळ्या संदर्भाचे हिअरिंग झालं आणि त्यामध्ये खालच्या कोर्टाने जे शिक्षा किंवा जे दंड ठोठावलेला आहे ते कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अटकेचं वॉरंट हे निघू शकतो अशा पद्धतीची माहिती सूत्रांची आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, माणिकराव कोकाटे यांचं पुढचं पाऊल यानंतर काय असू शकतं? आता खरं तर जे वकिलांकडनं माहिती मिळालेली आहे त्यानुसार ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी जाऊ शकतात किंवा आता नाशिक जिल्हा न्यायालयाकडून जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यावरती स्थगिती मिळवण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात। पण आज अटकेचं वॉरंट सुद्धा नाशिक जिल्हा न्यायालयाकडनं निघेल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे नेमकं आता काय काय न्यायालयामध्ये घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी किरण, या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।